सिंदखेड़ राजा में मां साहेब जिजाऊ की लगभग 30 फीट ऊंचा दुनिया का पहला एनामॉर्फिक स्कल्पचर बनाया गया है। इस एनामॉर्फिक स्कल्पचर का अनावरण 12 जनवरी को होगा। मातृ तीर्थ सिंदखेड़ राजा के जिजाऊ सृष्टि पर मां साहेब जिजाऊ की करीबन 30 फुट ऊंचे विश्व के पहले अद्वितीय ऐसे एनामॉर्फिक स्कल्पचर की स्थापना की गई है। 12 जनवरी को इस एनामॉर्फिक स्कल्पचर का अनावरण किया जाएगा। एनामॉर्फिक स्कल्पचर को इल्यूजन आर्ट भी कहा जाता है। ये कला प्रकार दृष्टि भ्रम पर आधारित है। मां साहेब जिजाऊ का विश्व का ये इस तरह का पहला कला शिल्प है। मराठा सेवा संघ के संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेड़ेकर के मार्गदर्शन में खामगांव के तरुणाई फाउंडेशन के सेवा कार्य से सिंदखेड़ राजा में ये कला शिल्प बनाया गया है। आज या ठिकाणी जगातील जिजाऊ मातेंचं एकमेव द्वितीय शिल्प हे एनामॉर्फिक स्कल्पचर हे तरुणाई फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय राजेंद्र भाऊ कोल्हे यांनी साकारलेलं आहे। ज्या धर्तीवर तरुणाई फाउंडेशनने सलाईबन या ठिकाणी महात्मा गांधींचं शिल्प अशा प्रकारे दृष्टिभ्रमणावर आधारित केलेलं आहे, त्याची संकल्पना माननीय पुरुषोत्तम खेड़ेकर साहेब यांनी पाहिली आणि त्या संकल्पनेतून माननीय राजेंद्र कोल्हे यांना त्याच्या प्रकारे सांगितल्यानंतर त्यांनी आपल्या या कला कौशल्याने या ठिकाणी हे शिल्प तयार केलेलं आहे आणि यासाठी त्यांना किमान 1 ते 1.5 महिना हा पूर्ण कालावधी या ठिकाणी झालेला आहे। हे शिल्प पूर्णतः लोखंडामध्ये केलेलं आहे आणि लेझर कटिंगने बनवलेलं आहे। हे शिल्प आजूबाजूने पाहिल्यास काही दिसत नाही, परंतु एक फिक्स पॉइंट या ठिकाणी केलेला आहे। त्या ठिकाणाहूनच हे शिल्प जिजाऊंचं अत्यंत सुंदर असं या ठिकाणी दिसतं। तर या शिल्पाचं उद्घाटन आपल्या मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेड़ेकर साहेब हे दिनांक 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव करणार आहेत।